आपला देश बदलतोय, पण प्रश्न हा आहे की नेमका कोणत्या दिशेला. सबसे प्रसिद्ध सबसे मजबूत नेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का कमर तोड़ने के लिए साथियों, अपने आप को समर्पित करके पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? को एक जमाने पे कांग्रेस पे भरोसा था, आज शहजाद भाई को बीजेपी पे भरोसा है। तो ये वक्त के साथ हम लोग सोशल मीडिया पे एक ऐसी चीज बन चुकी है जिसके बिना शायद आप रह नहीं सकते। आज भारतात निवडणुका फक्त विकासावर जिंकल्या जात नाही, त्या परसेप्शनवर जिंकल्या जातात. एका नेत्याने जर पक्ष बदलला तर काही लोक त्याला व्यवहारिक म्हणतात, तर काही लोक त्याच नेत्याला विकाऊ म्हणतात. एका पक्षात असताना जो नेता देशभक्त वाटतो तोच दुसऱ्या पक्षात गेला की अचानक भ्रष्ट कसा होऊन जातो. राजकारण खरंच विचारसरणीवर चालतं की सत्ता, पैसा, मीडिया नॅरेटिव्ह आणि पब्लिक इमोशन्सवर चालतं. आज आहे ना सोशल मीडियावरती धर्म, जात, राष्ट्रवाद, हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद, भाषा, भावना हे सगळं इतकं जास्त का दिसायला लागलंय. आणि रोजगार, शिक्षण, शेती, आरोग्य, महागाई, युवकांचं भविष्य हे मुद्दे मागे का पडत चाललेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत. नेते पक्ष का बदलतात, आजचं इंडियन पॉलिटिक्स इतकं ॲग्रेसिव्ह का झालंय, सोशल मीडिया आणि परसेप्शन पॉलिटिक्स कसं एक्झॅक्टली काम करतं, आणि सर्वात महत्त्वाचं देश नेमका कोणत्या दिशेला चाललाय. आजकालचं पॉलिटिक्स आता आयडिओलॉजीपेक्षा परसेप्शनवर चालतं का. एक काळ असा होता जेव्हा लोक पक्ष निवडायचे आयडिओलॉजी बघून. कोणी समाजवादावर विश्वास ठेवायचं, कोणी हिंदुत्वावर, कोणी सेक्युलरिझमवर किंवा रिजनल आयडेंटिटीवर विश्वास ठेवायचं. पण आजकालचं पॉलिटिक्स पूर्णपणे बदललं आहे. आज निवडणुका जिंकण्यासाठी फक्त मॅनिफेस्टो पुरेसा नसतो, नॅरेटिव्ह लागतो, इमोशन्स लागते आणि एक विजिबिलिटी लागते. आजचा नेता फक्त नेता नाही, तो एक ब्रँड बनलेला आहे. त्यांचं आहे ना सोशल मीडिया मॅनेजमेंट असतं, PR टीम असते, इमेज कन्सल्टेशन्स असतात, स्पीच रायटर असतात आणि ट्रोल इकोसिस्टीम असतं, डिजिटल टार्गेटिंग असतं आणि सर्वात महत्त्वाचं अटेन्शन इकॉनॉमी असते. कारण आज लोक पॉलिटिक्सपेक्षा आहे ना कंटेंट जास्त कन्झ्युम करतात. मग नेते पक्ष का बदलतात हा प्रश्न आहे ना जवळपास प्रत्येक निवडणुकीत विचारला जातो. कालपर्यंत एका पक्षावर टीका करणारा नेता अचानक त्याच पक्षात जातो आणि मग सुरू होतात डिबेट्स. को एक जमाने पे कांग्रेस पे भरोसा था, आज शहजाद भाई को बीजेपी पे भरोसा है। तो ये वक्त के साथ हम लोग हा नेता विकला गेलाय, त्याच्यावर दबाव आलाय, ईडीची भीती, तिकीट मिळालं नाही, सत्तेसाठी गेला असेल. कधी कधी या गोष्टींमध्ये तथ्य असू शकतं, पण आहे ना प्रत्येक वेळी स्टोरी इतकी सिंपल नसते. भारतात पक्ष बदलण्यामागे अनेक कारणं असतात, जसं की पॉलिटिकल सर्व्हायव्हल, पॉवर ॲक्सेस, कन्सिस्टन्सी कॅल्क्युलेशन्स असतात, कास्ट इक्वेशन्स असतात, फंडिंग असते, इंटरनल पार्टी कॉन्फ्लिक्ट्स असतात, लिडरशिप ॲम्बिशन्स असतात आणि फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज असतात. राजकारणामध्ये रिलेव्हन्स टिकवणं हेच सर्वात मोठं सध्याचं युद्ध बनलेलं आहे. कारण भारतात हजारो नेते आहेत, पण नॅशनल व्हिजिबिलिटी फार कमी लोकांना मिळते. म्हणूनच अनेक नेते आयडिओलॉजीपेक्षा इलेक्टेबिलिटीकडे जास्त बघतात. भारतीय राजकारण आहे ना इतकं ॲग्रेसिव्ह कधीपासून झालं तुम्हाला माहिती आहे. पूर्वीही राजकारणात आरोप प्रत्यारोप होत होते, पण आता आहे ना पोलरायझेशन खूप जास्त वाढलंय. आज सोशल मीडियामुळे प्रत्येक मुद्दा हा युद्धासारखा मांडला जातो. तुम्ही सरकारवर प्रश्न विचारला तर अँटी नॅशनल आणि सरकारचं समर्थन केलं तर ब्लाइंड सपोर्टर. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. मधली जागा खूप कमी होत चालली आहे. याचं एक मोठं कारण म्हणजे अल्गोरिदम पॉलिटिक्स. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे ना त्या कंटेंटला जास्त पुश करतात ज्यावर लोक इमोशनली रिॲक्ट करतात. आणि रियालिटी अशी आहे की राग, भीती, धर्म, आयडेंटिटी, कॉन्फ्लिक्ट या गोष्टी लोकांना ना जास्त एंगेज करतात. म्हणूनच पॉलिटिकल इकोसिस्टीम हळूहळू इमोशनल इश्यूजवर शिफ्ट होत चाललंय. खरंच रिलिजन पॉलिटिक्स इतकं वाढलंय का, हा खूप सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतासारख्या देशात धर्म हा फक्त श्रद्धेचा विषय नाही, तो आयडेंटिटीचा भाग आहे. आणि हेच आयडेंटिटी पॉलिटिक्स आहे ना जगभरात खूप पॉवरफुल मानलं जातं. कारण जेव्हा लोक भावनिकरित्या जोडले जातात तेव्हा पॉलिटिकल मोबिलायझेशन खूप वेगाने होतं. म्हणूनच अनेकदा निवडणुकींमध्ये मंदिर, मस्जिद, जात, धर्म, राष्ट्रवाद, इतिहास, भाषा हे मुद्दे जास्त हेडलाईन बनतात. कारण हे मुद्दे ना लोकांना इमोशनली चार्ज करतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल,
धर्माविषयी बोलणं आणि द्वेष पसरवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारताचं संविधान प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देतं, पण त्याच वेळी लोकशाहीमध्ये डेव्हलपमेंट इश्यू सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. आणि इथंच सुरू होतं ते म्हणजे क्रिटिसिझम. कारण अनेक लोकांना वाटतं की बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, प्रदूषण, पाणी, शेतकरी प्रश्न, इन्फ्लेशन हे मुद्दे पुरेशा प्रमाणात चर्चेत येत नाहीत. मग आहे ना सगळ्यात मोठा प्रश्न येतो, खरंच देश बदलू शकतात का? तर याचं उत्तर आहे हो, बदलू शकतात. पण त्यासाठी काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील. जर राजकारण आहे ना पर्सनॅलिटी कल्टपेक्षा पॉलिसी ड्रिव्हन जर झालं तरच आपण हा देश बदलू शकतो. कारण देश बदलण्यासाठी फक्त मोठी भाषणं पुरेशी नसतात, तर त्यासाठी लागतात स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स, ट्रान्सपरंट गव्हर्नन्स लागतं, एज्युकेशन रिफॉर्म्स लागती, हेल्थ केअर इन्व्हेस्टमेंट लागती, ज्युडिशियल इफिशियन्सी लागती, पोलीस रिफॉर्म्स लागतं, एम्प्लॉयमेंट जनरेशन लागतं, लोकल गव्हर्नन्स स्ट्रेंथनिंग लागती. कोणताही नेता कितीही लोकप्रिय असला तर तो एकट्याने देश बदलू शकत नाही. सिस्टीम मजबूत असणं जास्त महत्त्वाचं असतं. आता येतो तो सगळ्यात मोठा प्रश्न, भारत नेमका कोणत्या दिशेला चाललाय? भारत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशांना जाताना आपल्याला दिसतोय. एका बाजूला एक्सप्रेसवेज बनताय, डिजिटल पेमेंट्स येत आहे, स्टार्टअप्स नवीन तयार होत आहेत, स्पेस मिशन येत आहेत, ग्लोबल इन्फ्लुएन्स वाढतोय, इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ वाढते. पण दुसरीकडे आपल्या देशात बेरोजगारी सुद्धा वाढते, हेट पोलरायझेशन जास्ती होतंय, टॉक्सिक डिबेट्स जास्ती होत आहेत, फेक न्यूज जास्त होत आहेत, रिलिजियस गोष्टींवर जास्त लोक भांडतायत, प्रोपोगेंडा ॲक्युजेशन्स होत आहेत, मीडिया ट्रस्ट इश्यूज व्हायला लागले. भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत होतोय, पण सोशल हार्मोनीवरही तितकंच काम करणं गरजेचं आहे. कारण हिस्ट्री सांगते कोणताही देश फक्त रिलिजियस डिबेटवर सुपर पॉवर बनत नाही, तर देश मजबूत बनण्यासाठी लागतं एज्युकेशन रिफॉर्मेशन, इनोव्हेशन, सायंटिफिक थिंकिंग, हेल्थ केअर इन्व्हेस्टमेंट, एम्प्लॉयमेंट तयार करणं, खूप सारे जॉब्स तयार करणं आणि लागतात स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. पॉलिटिकल लोकांनी नेमके कोणते मुद्दे घ्यायला हवेत? जर खरंच भारताला पुढच्या 25 वर्षात डेव्हलप नेशन बनवायचं असेल तर पॉलिटिक्सचं केंद्र बदलायला लागेल. फक्त इमोशनल मोबिलायझेशन पुरेसं नाही. खरे मुद्दे ते म्हणजे ना पॉलिटिकल लोकांनी रोजगारवरती बोलायला पाहिजे. दरवर्षी लाखो युवक जॉब मार्केटमध्ये येतात, त्यांच्यासाठी ना सस्टेनेबल रोजगार निर्माण करणं हा सर्वात मोठा मुद्दा असायला हवा. त्यानंतर शिक्षण. भारतात अजूनही लाखो मुलांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही. फ्युचर इकॉनॉमीसाठी एज्युकेशन रिफॉर्म अत्यंत महत्त्वाचं आहे. हेल्थ केअर. एका मेडिकल इमर्जन्सीमुळे मिडल क्लास कुटुंब आर्थिकदृष्ट्या कोसळू शकतं, त्यामुळे त्यावरती सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. चौथं, ॲग्रिकल्चर. भारतातील मोठी लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये सुद्धा खूप सारी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. पोल्युशन्स आणि वॉटर क्रायसिस. भविष्यातील सर्वात मोठा प्रश्न एन्व्हायरमेंट रिलेटेड असू शकतो, सो त्याकडेही डेव्हलपमेंट केली पाहिजे. त्यानंतर लोकल इन्फ्रास्ट्रक्चर, जसं की गाव, शहर, ट्रान्सपोर्ट, ड्रेनेज, पब्लिक फॅसिलिटीज हे मुद्दे रोजच्या आयुष्याशी जोडलेले आहेत, त्यामुळे हे राजकारणात जास्त घेतले पाहिजे. आपल्या व्हिडिओचं नेमकं कन्क्लुजन काय आहे, तर आजचं पॉलिटिक्स खूप बदललं आहे. ते आयडिओलॉजी, डेव्हलपमेंट आणि गव्हर्नन्सपेक्षा परसेप्शन, ब्रँडिंग आणि इमोशनल मोबिलायझेशनकडे जास्त झुकताना दिसतंय. पक्ष बदलणारे नेते, सेलिब्रिटी, पॉलिटिशियन्स, रिलिजन डिबेट्स, सोशल मीडिया वार्स हे सगळं फक्त वर दिसणारा एक लेयर आहे. खरा प्रश्न त्यामागे आहे की भारतीय लोकशाही पुढच्या 20 वर्षात कोणत्या प्रकारची बनणार आहे? इश्यू बेस बनणार आहे, इमोशन बेस बनणार आहे, की रिलिजन सेंटर असणार आहे, डेव्हलपमेंट सेंटर असणार आहे, पर्सनॅलिटी ड्रिव्हन असणार आहे, की इन्स्टिट्यूशन ड्रिव्हन असणार आहे? कारण शेवटी कोणताही नेता कायम राहत नाही, पण देशाची सिस्टीम कायम राहते. आणि जर सामान्य माणसाने पॉलिटिक्सला फक्त एंटरटेनमेंट म्हणून पाहिलं तर डेमोक्रेसी हळूहळू रिअलिटीपेक्षा परसेप्शनवर चालू लागते. म्हणूनच आज भारताला फक्त स्ट्रॉंग लिडर्सची नाही तर स्ट्रॉंग पब्लिक अवेअरनेसची गरज आहे. आणि कदाचित हाच पुढच्या भारताचा सर्वात मोठा